हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? बिग बॉस मराठीमध्ये आर्याला काढलेलं आहे घराच्या बाहेर मित्रांनो. हो मित्रांनो, आर्याने निक्कीच्या कानाखाली जे वाजविलं होतं, त्याच्यामुळे आर्याला बिग बॉसच्या घरामधून काढलेलं आहे मित्रांनो. आणि का उद्या पण अजून एक इलिमिनेशन होणार आहे? उद्या पण एक सदस्य बाहेर जाणार आहे का? याच्यावर आपण चर्चा करूया मित्रांनो. आणि जसं की तुम्ही बघितलं असाल की रितेश भाऊने सांगितलेलं आहे लास्टला की मी हे कारण झाल्यामुळे हे काहीच म्हणणार नाही, असं तुम्ही समजू नका. आणि उद्या पण एक एलिमिनेशन होणार आहे. कोण कोण नॉमिनेट आहेत हे येथे सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑल रिव्ह्यूमध्ये मित्रांनो. आणि व्हिडिओ जर चांगलं वाटलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूची. भाऊचा धक्का चालू होतो. भाऊ असेच येतात आणि येथे सगळ्यांना सांगतात, या घरामध्ये जे आहेत ना, तुम्ही वेकअप व्हा. तुम्ही दररोज एक सॉन्ग वाचता आणि त्याच्यावर तुम्ही डान्स करताच. आज मला ते लाईव्ह डान्स बघायचा आहे आणि मी एक येथे सॉन्ग वाजवणार आहे, तर तुम्ही त्याच्यावर डान्स करायचा आहे. तर चला उठा सगळ्यांनी. आणि तेथे सॉन्ग लागत नाही मित्रांनो, तेथे एक इमोशनल सॅड येथे एक गाणं मध्ये येते. हेच आमची प्रार्थना, हेच आमची मागणी, असं येथे एक सॉन्ग सांगण्यामध्ये येते. मग त्यावर मित्रांनो कोणीच डान्स करत नाही हो. आणि अक्षरशः भाऊ सांगतात, काय झालं? हे वेकअप कॉल होतं. हे वेकअप, उठा तुम्ही, तुम्ही जागे व्हा. तुम्हाला मी जागे करतो. तुमचे डोळे उघडा आणि तुम्ही कधी चांगलं खेळणार, काय खेळ करणार, हे येथे रितेश भाऊ या सगळ्यांना सांगतात. त्यानंतर रितेश भाऊ सांगतात, तुम्ही माणसं आहेत आणि तुम्ही माणुसकी जी आहे ना ते विसरलेली आहे आणि आपण एक माणूस म्हणून जगलं पाहिजे, असं येथे रितेश भाऊ या सगळ्यांना सांगतात. तुम्हाला एक टास्क दिलेला होता आणि त्या टास्कमध्ये कुणाला कुणाला येथे लागलेला होता. मग त्यानंतर येथे मित्रांनो रितेश भाऊ अभिजितला विचारतात, अभिजित तुम्ही सांगा तुम्हाला कुठे कुठे लागलं आहे. मग अभिजित सांगतो, मला येथे सूरज आणि अरबाजचा धक्का लागला होता भाऊ. त्यानंतर अंकिता विचारतात. मग अंकिता सांगते, मला वैभव आणि निक्कीचं लागलं होतं. मग त्यानंतर येथे निक्कीला विचारतात. निक्की सांगते, मला अंकिताचं लागलं. त्यानंतर वर्षाला विचारतात, तर वर्षाताई सांगतात की मला जान्हवीचं लागलं. जान्हवीला विचारतात, मग जान्हवी सांगते, माझा हात जे आहे ना ते अरबाजनं मोडलं होतं. हे वाकडं झालं होतं त्याचा हात. अक्षरशः मित्रांनो ती पोरगी रात्रभर झोपली नाही मित्रांनो, असं मी तुम्हाला इथे सांगतो. मग डीपीला विचारतात. डीपी सांगते, मला संग्रामचं लागलं होतं. मग संग्राम सांगतो, मला अरबाजचं लागलं होतं. आणि अरबाज सांगतो, मला संग्रामचं लागलं होतं. मग भाऊ सांगतात, तुम्ही एकमेकांची जी आहे ना ते टांगं खिचाई करतात आणि एकमेकांचंही नाव सांगत आहात तुम्ही. तुम्हाला हे कळत नाही की मी दर आठवड्याला येतो आणि तुम्हाला एक टास्क सांगतो आणि तुम्हाला एखादं पण टास्क नीट करता येत नाही. आणि तुम्ही एकमेकांची जी बुराई करतात ना, एकमेकांचे जे नावं सांगता ना, हे तुम्ही येथे चुकलेलं आहेत, असं तेथे रितेश भाऊ सांगतात. तुम्हाला माहीत आहे का मी काय सांगतो? आणि याच्या बाहेर पण तुम्हाला जायचं आहे आणि याच्या बाहेर पण तुमची दुनिया आहे, तुमची जिंदगी आहे, तुमचं परिवार आहे, तुमचं सगळं काय आहे. तुम्ही जर येथे टास्कमध्ये एखाद्यासोबत फिजिकल झालात आणि त्याला जर काय तर झालं, त्याचा हात मोडला, पाय मोडला, तर काय होईल? तुम्ही येथे हिंसा करायला आलात? तुम्ही काय करायला आलात इथं? असं येथे भाऊ सांगतात. आणि एक उदाहरण देतात की एक ऑफिसमध्ये एक फुग्याचं टास्क झालं होतं. एक ऑफिसमध्ये एक उदाहरण देऊन सांगतात आणि ते फुगा जे आहेत ना ते सगळ्यांना कोणी आखरीला कोणाचं फुगा ते वाचणार आहे ते येथे टास्कमध्ये सांगतात. मग ते सांगतात, सगळेजण आहेत ना ते एकमेकांचे फुगे फोडत होते. मग आखरीला काहीच फुगे उरलेलं नाही. जर एकमेकांचे फुगे ते फोडले नसते ना, तर आखरीला सगळ्यांचे फुगे वाचले असते, असं एक उदाहरण देऊन यांना येथे सांगतात मित्रांनो. आणि येथे रितेश भाऊ सांगतात, हे तुम्ही जे एकमेकांचे जे कंप्लेन करत आहात, जे एकमेकांशी फिजिकल होतात, हे अगदी चुकीचं आहे तुमचं, येथे सांगतात. मग त्यानंतर आर्याला सांगतात, आर्या या बाहेर आणि सोफ्याच्या बाजूला उभा राहा,
असं रितेश भाऊ सांगतात. आणि तुम्ही जे तुमची बॅक स्टोरी आहे ना आर्या, मी येथे तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही ज्या टास्कमध्ये ते पिशवी तुम्ही टी शर्टमध्ये भरला होतास ना, हे तुम्ही अगदी चुकीचं केलं होतं आर्या. तुम्हाला बघून जान्हवी आणि पॅडी हे सगळे येथे पिशवी टी शर्टमध्ये भरले आहेत. सगळ्यात अगोदर तुम्ही भरला का भरला आधी तुम्ही, येथे रितेश भाऊ त्याला आर्याला सांगतात. आणि ते सांगतात की तुम्ही जर हे भरलेले नसतात तर हे झालं नसतं, निक्की तुमच्याजवळ आली नसती आणि ते हिसकाटून खेचली नसती. हे पण निक्कीचं चूक आहे की निक्कीने ते हिसकाटून तुमच्या टी शर्टमध्ये हात घालणं हे अगदी चुकीचं आहे. याला मी कधी मान्य करणार नाही. मग अरबाज तेथे आला होता तुमच्या टीमजवळ आणि तो सांगितला पण होता, तुम्ही जर असं टी शर्टमध्ये लपवेलं तर आम्ही कसं तुम्हाला हे करणार, कसं खेळ खेळणार, हे येथे भाऊ या सगळ्यांना सांगतात मित्रांनो. मग त्यानंतर पॅडी पण येथे टाकली अरबाज आणि पण याला विरोध केला. निक्की आली आणि त्याची पिशवी काढायला प्रयत्न केली आर्याच्या टी शर्टमध्ये. हे अगदी चुकीचं आहे, निक्कीला पण येथे सांगतात. आणि रितेश भाऊ येथे आर्याला सांगतात, तुमची जी तुम्ही जे आहे ना, सॉरी, तुम्ही जे हे सगळं केलेलं आहे ना, जाणून बुजून केलेलं आहे. आणि तुमचं इंटेन्शन हे होतं की तुम्ही निक्कीला येथे मारलं होतं. तेथे अरबाज आला होता दाढ उघडायला, पण तो उघडला नाही. त्याची ताकद तो लावला नाही तेवढी, कारण की तुम्ही पडाल काय तर व्हाल म्हणून ते अरबाजनं ते काहीच केले नाही. पण तुमचं ते म्हणणं होतं, तुम्ही अगोदर सांगितलेले होतं, निक्की बघ जर तू इथे आलीस तर मी तुला मारणार. तुम्ही हे वाक्य म्हणलेलं होतं आर्या. आणि तुम्ही याला ॲक्सेप्ट पण नाही केलं. जेव्हा बिग बॉसनं सांगितलं तेव्हा तुम्ही हसला अक्षरशः, असं रितेश भाऊचं म्हणणं होतं मित्रांनो. पण मित्रांनो येथे आर्या सांगते आहे की मी सॉरी सांगते सगळ्यांना, माझ्यामुळे हे एवढं झालं. आणि निक्कीला पण सॉरी सांगते, बिग बॉसला सांगते, पूर्ण जनतेला सांगते. अरे आर्या तू सांगू नको सॉरी, हां बस तुझी चूक आहे, तू ॲक्सेप्ट कर, बस झालं. तू हे म्हणायची होतीस की माझ्यामुळे हे झालं, मी येते सॉरी मागते बिग बॉस, तेव्हाच तू सांगायची होती आर्या तुझी हे ते चूक झालेली आहे आर्या. आणि तू जे केलीस हे पण आहे. मग मित्रांनो निक्कीला विचारतात की निक्की तुमचं काय मत आहे याच्यावर. निक्की सांगते, सर मला ह्यांनी थप्पड मारलेला आहे आणि मी ह्याला सांगितलं, मी ह्याला कधीच हात उचलले नाही. सर मी गेम खेळते पण मी येथे कोणावर पण हात उचलत नाही. आणि यांनी माझ्यावर हात उचललेला आहे आणि याला घराच्या बाहेर जावं लागणार आणि तुम्ही याला घराच्या बाहेर टाका, असं निक्की येथे सांगते. निक्की मी तुला एक गोष्ट सांगतो, तू पण ना लई हे नाहीस आणि तू पण ना आर्याला प्रोवोक केलेली आहेस, हे पण रितेश भाऊ येथे सांगितलेले आहेत मित्रांनो. आणि रितेश भाऊ सांगतात, प्रत्येक टास्कमध्ये ना निक्की तुमचं हे प्रोवोक जे आहे ना ते नंबर 1वर आहे. आणि तुम्ही सगळ्यांना इथे प्रोवोक करतात, त्याच्यामुळे समोरचा जो व्यक्ती आहे ना त्याला काहीच खेळता येत नाही आणि तो पण ॲग्रेशनमध्ये येतो आणि तो त्याचा हात उचलतो. येथे तुमची पण चूक आहे निक्की, म्हणून निक्कीला पण येथे सांगतात. पण रितेश भाऊ मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, येथे जर निक्कीला तुम्हाला सांगायचं आहे ना तर त्याला शिक्षा द्या, या प्रोवोकाबद्दल त्याला शिक्षा द्या. रितेश भाऊ त्याला काहीच करू नका, त्याला टाका हो जेलमध्ये. हां टाका त्या निक्कीला जेलमध्ये. नाही टाकणार, हां काढा त्या निक्कीला पण बाहेर आर्यासोबत. नाही काढणार का बरं, निक्कीमुळे यांना TRP भेटते, बिग बॉसला जे आहे ते निक्कीमुळे TRP भेटते मित्रांनो, असं येथे सांगतात. मग रितेश भाऊ येथे सांगतात आर्याने जे हे केलेलं आहे त्याचा निर्णय आता येथे बिग बॉस घेणार आहेत, असं रितेश भाऊ येथे सांगतात. मग त्यानंतर बिग बॉस सांगतात, आर्या आणि निक्की यांच्या दोघांमध्ये धक्काबुक्की झाले. आर्या यांनी निक्की यांच्यावर हात उचलला. आर्या यांनी हे केलेले कृत्य बिग बॉस घरातील सर्वात महत्त्वाच्या आणि मूलभूत नियमांची उल्लंघन आहे, कठोर शिक्षेस पात्र आहे. बिग बॉसच्या घरात अशा निंदनीय कृत्यांना जागा नव्हती, आताही नाही, या पुढे पण नाही, असं येथे बिग बॉस सांगतात. त्यामुळे बिग बॉस आर्या यांना आत्ताच या क्षणी बिग बॉसच्या घरातून निष्कासित करतात. मुख्यद्वारा मार्गे तुम्ही आर्या बाहेर या, असं येथे सांगतात. मला एक सांगायचं आहे बिग बॉस, तुम्ही त्या पोरीला शिक्षा दिली हे चालतंय, हां त्याला तुम्ही जेलमध्ये 2 दिवस ठेवला आणि पुन्हा तुम्ही त्याला सांगतात की तुम्ही आता बाहेर या. अहो बिग बॉस, अरबाजनं अभिजितला धक्का नाही दिला होता, हां
तो फिजिकल नाही येथे. निक्की त्या दिवशी त्यावेळेस योगिताचे जे कपडे ओढले ते फिजिकल नव्हतं. निक्कीचे जे नखं लागले आर्याला ते फिजिकल नव्हतं. बिग बॉस त्याच्यावर पण ॲक्शन घ्या ना, त्यांना पण सांगा ना. ह्यानं स्वतःहून जाऊन नाही मारली बिग बॉस, हे बसलेली नव्हती निक्की, असं बसलेली आहे त्याला जाऊन ते आर्याने थप्पड मारलं, कानाखाली वाजवलं, असं नाही झालं, टास्कमध्ये झालेलं आहे. बिग बॉस तुम्ही याच्यावर असं डायरेक्ट ॲक्शन घेतात हे आम्हाला मान्य नाही. मित्रांनो, मला तर वाटतंय की आर्याला घरातून बाहेर काढलेला नाही मित्रांनो, आणि त्याला सिक्रेट रूममध्ये ठेवलेलं आहे, हे माझं मत आहे मित्रांनो. कारण की आर्या जी आहे ना, ते घरामधून बाहेरून तर गेली, पण त्याची जी पाटी आहे ना, ते पाटी तिथेच आहे, ती पाटी घेऊन गेलेली नाही. आणि आर्या रितेश भाऊकडे पण आलेली नाही मित्रांनो. जो व्यक्ती एलिमिनेशन होतो मित्रांनो, तो व्यक्ती, तो सदस्य रितेश भाऊकडे येतो आणि तेथे ते ज्वेलरीचं 1,00,000चं जे प्राईस आहे ते घेऊन जातो मित्रांनो. आर्या तेथे आलेली नाही आणि ते आपल्याला दाखवण्यामध्ये पण नाही आलं. आणि रितेश भाऊ पण येथे सांगतात की आर्या कुणाला भेटली नाही आणि येथे आली नाही, हे एक बिग बॉसचे नियम आहे, आर्याने जे केली त्याच्यामुळे हे आलेले नाही, असं येथे रितेश भाऊ सांगतात. पण मला एक सांगायचं आहे मित्रांनो, येथे जे आर्याची चूक आहे हे सगळे सांगतात. मग त्यानंतर मित्रांनो येथे रितेश भाऊ सांगतात, हे एकदा झाले, मी अपेक्षा करतो हे पुन्हा होणार नाही, असं रितेश भाऊचं म्हणणं होतं मित्रांनो. मग त्यानंतर पाणी पितो मित्रांनो. गळा सुकलं हो एवढं बोलून बोलून. मग त्यानंतर येथे सगळेजण सांगतात, हो आर्याची चूक आहे, आर्याला मान्य करावे लागेल. अभिजित पण सांगतो, त्यांना जे आर्याने आहे ना, ते एक नियम जे आहे ते मोडलेलं आहे. बरोबर आहे अभिजित, तुझं बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, आर्याने येथे नियम मोडलेला आहे. आणि जान्हवी पण सांगते, मी त्याला सांगत होते, त्याला काय गरज होती त्याला हे सगळं करायचं, त्याला मारायचं, त्याला हात उचलायची काय गरज होती. येथे जान्हवी आणि वर्षाताई हे चर्चा करतात आणि अंकिता आणि अभिजितमध्ये पण हेच चर्चा होती आहे की त्यांनी फार मोठा हे रूल्स तोडलेला आहे, एक नियम मोडलेला आहे. मग अंकिता येथे सांगते त्याची एक चूक येथे झालेली आहे, असं अंकिता सांगते आहे की त्यानं आधी म्हणलेलं आहे, मी तुला मारेन निक्की, मी तुला मारेन. जेव्हा व्यक्ती मारेन असं सांगतो, त्याच्या डोक्यामध्ये हेच येतो की तो आता मारेन, तो आता मारेन, मग त्यावर हात उचलतो. मग अंकिता एक उदाहरण येते अभिजित समोर ठेवते आहे की मी जेव्हा घरी असते, माझ्या लहान जे बहीण भाऊ असतात, मी त्यांना असंच म्हणते की मी तुला मारेन, मी तुला मारेन. मग त्या म्हणल्यानंतर डोक्यामध्ये असं येते की मी आता ह्याला मारेन, म्हणून ते हात उचलतंय, असं एक अंकिताने येथे उदाहरण दिलं. त्यानंतर रितेश भाऊ म्हणतात, जान्हवी तुम्हाला अंकिताने ते ऑफर दिलं होतं, ते टास्कमध्ये जे नॉमिनेशन तुम्ही एक दुसऱ्यांना केले, तर तुम्ही स्वतःला का सेफ केलं नाही, असं जान्हवीला विचारतात. मग जान्हवी सांगते, मी त्याच्याशी डील केली होती आणि ते म्हणली होती तू निक्कीला जर केलीस तर तो मला सेव्ह करणार, असं येथे सांगते जान्हवी. मग जान्हवी हे सांगते, जान्हवीला रितेश भाऊ सांगतात की तुम्ही निक्कीला का नॉमिनेट केले नाही जान्हवी, सांगा येथे का नाही. जान्हवी हे आहे ना, ते गुड गेम खेळत आहे मित्रांनो, ते डोक्याने खेळत आहे, त्याला माहीत आहे मी जर निक्कीला केली तर पुढच्या आठवड्यामध्ये जर मला आलं तर निक्की नाही तर अरबाज हे मला नॉमिनेट करणार आहेत, असं हे ते सांगते आहे. आणि रितेश भाऊ येते पॅडी भाऊंना सांगतात, पॅडी भाऊने स्वतःला वाचविले याला म्हणतात गेम. पॅडी भाऊने स्वतःला कसं वाचविलं मित्रांनो, की त्यांनी निक्कीसोबत डील केली. निक्की असं म्हणाली पॅडी भाऊंना, जर तुम्ही अरबाजला नॉमिनेट नाही केलं तर मी तुम्हाला करणार नाही, असं येथे सांगितलं. पण रितेश भाऊ येथे सांगतात की निक्की, जे तुम्ही पॅडी भाऊंना सांगितलं ना की तुम्ही अरबाजला सेव्ह करा आणि मी तुम्हाला नॉमिनेट करणार नाही, तुम्ही स्वतःला वाचविलं निक्की, तुम्ही का नाही वाचविलं स्वतःला. तुम्ही जान्हवीकडे गेले, तुम्ही जान्हवीला सांगितलं तुम्हाला नॉमिनेट करू नको, असं तसं. तुम्ही जर स्वतःला वाचविलं नाही ना, तर पुढच्या आठवड्यामध्ये काय होईल हे तुम्ही बघचल निक्की. आणि तुम्हाला वाटते की तुम्ही हे तुटी येथे सेफ होणार, पण हे फार मोठी तुमची चूक आहे. तुमची कधी कधी असं दिवस येईल, पण येतो, तुम्ही स्वतःच्या आणि या घराच्या बाहेर जाईल, तुम्ही स्वतःला कळत नाही वाचविले अरबाजला आणि तुम्ही
पॅडीसोबत हे डील केली आणि अरबाजला वाचविलं, हे तुमचं अगदी चुकीचं आहे निक्की, असं रितेश भाऊ निक्कीवर चिडतात मित्रांनो. आणि त्यानंतर येथे अंकितावर येतात आणि अंकिताला सांगतात, अंकिता तुम्ही जे जान्हवीला इविक्ट केलं ना, नॉमिनेट केलं ना, तर ते तुम्ही योग्य कारण का नाही दिलं अंकिता, हे तुम्ही मला सांगा. बिग बॉसने तुम्हाला योग्य कारण द्या म्हणून हे सांगितलं. जर तुमच्याकडे योग्य कारण नाही तर तुम्ही खेळू नका, तुम्ही तिथे बसा. जर तुमच्याकडे कारण आहे तरीच तुम्ही खेळा, नाही तर तुम्ही एक वीक प्लेयर म्हणून येथे बघण्यामध्ये येईल तुम्हाला. आणि एक वीक प्लेयर म्हणून तुम्ही अंकिता येथे दिसत होते असं येथे सांगतात. आणि वैभवला सांगतात, वैभव तुम्ही काय गोंधळ टाकलं होतं टास्कमध्ये. वैभव सांगतो, भाऊ मी अरबाजला हे दिलं होतं आणि मी आर्याला वाचवीन हे करेन आणि मी 2 तिथे धरलो दगड आणि एक अरबाजलासाठी एक याच्यासाठी एक त्याच्या असं तसं तो म्हणला. पण वैभवला येथे रितेश भाऊ सांगतात की सर्वप्रथम तुम्ही स्वतःला सेफ करा वैभव. तुम्ही नॉमिनेट कुणामुळे झाला, स्वतःमुळे तुम्ही नॉमिनेट झाला. तुम्ही स्वतःला सेफ केलं नाही, तुम्ही अरबाजचा आणि निक्कीचा विचार केला येथे, असं रितेश भाऊ वैभवला सांगतात. आणि त्यानंतर येथे सांगतात की डीपी जे आहे ना, ते अंकिताने जे केलं तेच त्यांनी केलं होतं डीपी. पण दुसऱ्या राऊंडमध्ये डीपीनं असं केलं, काहीतरी डोकं लावलं, त्यानंतर त्यांनी स्वतःला सेव्ह केलं आणि अभिजितला नॉमिनेट केलं. डीपी हे नॉमिनेट का केले असं रितेश भाऊ सांगतात की स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी अभिजितला नॉमिनेट केलं. अभिजित काय म्हणेल, काय होईल, ह्यांना डीपीला काहीच फरक नाही. वेल प्लेड डीपी, असं येथे डीपीचं कौतुक करतात मित्रांनो. आणि रितेश भाऊ येथे या सगळ्यांची शाळा घेतात मित्रांनो. आणि असं वाजवतात ना, यांची लईच मजा आली हो आज. पण आर्या जी घराबाहेर गेली ना मित्रांनो, ते आम्हाला चांगलं वाटलं नाही मित्रांनो. आणि पुढे येथे अजून एक सदस्य आहेत, त्याची पण शाळा येथे लावली आहे रितेश भाऊने. आणि रितेश भाऊ येथे सांगतात, आता मला बोलायचं एका वाईल्ड कार्ड विरुद्ध. आता संग्राम तुम्ही हे सांगा, वाईल्ड कार्ड म्हणजे काय. तर संग्राम सांगतो, वाईल्ड कार्ड म्हणजे भाऊ जे बिग बॉस हे करतात आणि जनता हे करते आहे आणि ते घरामध्ये येते ते वाईल्ड कार्ड. मग रितेश भाऊ येते संग्रामला सांगतात, हे वाईल्ड कार्ड नव्हे संग्राम, आणि जनता वाईल्ड कार्डला निवडत नाही, वाईल्ड कार्डला फक्त बिग बॉस निवडतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि घरात जे येतो तो बिग बॉसच्या मर्जीनं येतो आणि घराच्या बाहेर जो जातो तो जनतेच्या मर्जीनं जातो. जनता त्याला घरातून बाहेर काढते, असं येथे रितेश भाऊ सांगतात. पण रितेश भाऊ मी एक सांगतो, घराच्या बाहेर पण जायचं असलं ना तर ते बिग बॉस कधी पण पाठवू शकतात, असं मला वाटतंय रितेश भाऊ. मग त्यानंतर येथे रितेश भाऊ संग्रामला सांगतात, तुम्ही जे येथे मिस्टर युनिवर्स आहात, मिस्टर वर्ल्ड आहात आणि तुम्ही येथे घरामध्ये मिस्टर इंडिया झालेले आहात. तुम्ही येथे दिसतच नाही, तुमचं काहीच गेम नाही संग्राम. आणि जनतेला वाटत होतं की तुमचं आणि अरबाजचं एक टॉप फाईट होईल आणि त्या टॉप फाईटमध्ये तुम्ही काहीही केलेलं नाही आणि जनतेला तुमच्याबद्दल जे अपेक्षा होती ते काहीच तुम्ही पूर्ण केलेली नाही. तुम्ही तुमचं जे गेम होतं ते 0 होतं, असं येथे सांगतात मित्रांनो संग्रामला. आणि सांगतात की तुम्ही जे येथे वाईल्ड कार्ड म्हणून आले होते ना, ते माइल्ड कार्ड झाले, माइल्ड कार्ड. आणि तुम्ही जे सांगितलं होतं, जे पहिल्यांदा आली पाण्यामध्ये तुम्ही ढकललं, ते निक्कीला ते ढकललं तुम्ही. आणि ते अगोदर तुम्ही आर्याला ढकलण्याच्या अगोदर सांगितलं की मी पोरींना ढकलत नाही, मी पोरींना समान हे करतो. मग तुम्ही आर्याला ढकललं नाही, थोडं धक्का दिला, अंकिताला थोडं धक्का दिलं. आणि जेव्हा निक्की आली तेव्हा तुम्ही एक जोरात धक्का दिला त्याला. आणि निक्कीचं ध्यान पण तिथे नव्हतं. जर त्याला लागलं असतं, काय झालं असतं तर काय होईल, असं रितेश भाऊ येथे संग्रामला सांगतात. पण मला एक सांगायचं आहे, रितेश भाऊ लागू द्या हो निक्कीला, निक्कीचं काय चिंता आहे, लागलं तर लागलं निक्कीला, अहो पाठवा त्याला घराच्या बाहेर. त्या निक्कीमुळेच तर हे सगळं होऊ लागले रितेश भाऊ, काहीच त्याची साईड घेऊ नका तुम्ही. मग त्यानंतर अरबाजला सांगतात की अरबाज तुम्हाला लॉक केलं होतं संग्राम, आणि अरबाज तिघांना त्या टास्कमध्ये एकटं भिडत होतं. मग अरबाजचं येथे कौतुक करतात आणि सांगतात, अरबाज वेल प्लेड, तुम्ही लई चांगलं गेम येथे खेळलेला आहे, असं येथे सांगतात. आणि संग्रामला सांगतात, तुम्ही जर चांगलं गेम खेळलं नाही तर प्रेक्षकांच्या मनातून तुम्ही उतराल संग्राम, आणि मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो, असं येथे रितेश भाऊ सांगतात. मग त्यानंतर रितेश भाऊ मित्रांनो येतात वर्षाताईवर. वर्षाताईला सांगतात,
येथे सगळेजण जे बीबी करन्सी आहेत एकतर टास्क चांगलं खेळत नाही आणि यांना पैसे जास्त भेटत नाही, त्यामुळे यांना जे राशन आहे ते तेवढं भेटत नाही आणि त्याच्यावरून तुम्ही वर्षाताई ते कोथिंबीर जी होती ती चांगली कोथिंबीर होती आणि त्याला तुम्ही फेकून दिलं वर्षाताई. आणि मला एक वाटतंय मित्रांनो, अक्षरशः भाऊ येते वर्षाताईला सांगत आहेत, तर वर्षाताई येते भाऊला सांगतात मी त्याच्यावर ठाम आहे, माझी काहीही चूक नाही रितेश, आणि ती कोथिंबीर चांगली नव्हती, ती खराब होणारच होती असं येते सांगतात. आणि फ्रीजमध्ये पण एक कोथिंबीर खराब झालेली आहे, तुम्हाला जर पाहिजे तर मी ते आत्ता आणून तुम्हाला दाखवेल असं येथे रितेश भाऊला सांगतात. मग त्यानंतर वर्षाताई सांगतात की निक्कीला जे आहे ते माझ्याशी भांडण करायचं आणि निक्कीला ते मुद्दा घ्यायचं होतं म्हणून तिनं असं केलं असं म्हणत वर्षाताई येथे सांगतात. आणि रितेश भाऊ येथे सांगतात वर्षाताईला, वर्षाताई हे तुमची गलतफहमी आहे आणि तुम्ही जे कोथिंबीर जी फेकली ना ती चांगली होती आणि आम्हाला सुद्धा येथे दिसलेली आहे ती चांगली होती असं रितेश भाऊ वर्षाताईला सांगतात. मग त्यानंतर मित्रांनो येथे हे टास्क झाल्यानंतर चक्रव्यूह रूममध्ये पॅडी दादांना येथे बोलवतात. पॅडी दादांना येथे बोलवतात आणि दाखवतात की पॅडी विरुद्ध डीपी आणि अंकिता वैभव हे काय काय बोलत आहेत. जे बोलत आहेत पॅडी दादांविरुद्ध की सूरजला पॅडी दादा असं शिकवतात, सूरजला पॅडी दादा ने ओळखलेलं आहे की भाऊच्या धक्क्यावर सूरजला मान मिळतो, सन्मान मिळतो, म्हणून पॅडी दादा त्याच्या जनतेचा सपोर्ट मिळावा म्हणून सूरजला सपोर्ट करतात, असं करतात. हे सगळं जे आहे त्यांच्या पाठीमागे डीपी आणि अंकिता आणि वैभव हे सगळेजण काय काय बोलत आहेत हे सगळे इथे बघल्यानंतर पॅडींना दाखवतात. मग पॅडी बाहेर येतात आणि सांगतात तुम्हा सगळ्यांचं धन्यवाद, तुम्ही जे मला सांगितलं मी ते बघितलेलं आहे आणि अशाच तुम्ही पुढे पण सगळे सांगत जावा माझ्याबद्दल आणि तुमचं कौतुक आहे आणि मी तुमचं धन्यवाद मानतो. हां, हे काय सांगितल्यात? अरे भाऊ पण आश्चर्यचकित झाले. भाऊ सांगतात तुम्हाला चक्रव्यूह रूममध्ये बोलवलं आणि त्या चक्रव्यूह रूमलाच तुम्ही चक्रव्यूहमध्ये आणलं असं येते भाऊचं म्हणणं होतं. खरंच मित्रांनो काहीच रिॲक्शन नाही पॅडी भाऊंची आणि त्यांनी काहीच सांगितलं नाही. मग रितेश भाऊ सांगतात त्याबद्दल तुम्ही पुन्हा तेथे सांगा असं रितेश भाऊ त्यांना सांगतात. आणि तेथे रितेश भाऊ सांगतात की कोण कोण नॉमिनेशनमध्ये आहे ते सांगा. मग नॉमिनेशनमध्ये जे आहे ते सेंटरला बसा आणि तुम्हाला असं वाटेल की जे आर्यानं केलं कांड त्याच्यामुळे येथे एलिमिनेशन होणार नाही तर हे तुमची फार मोठी चूक आहे आणि येथे एलिमिनेशन होणार आहे आणि ते एलिमिनेशन उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहण्यामध्ये येईल मित्रांनो. तर मित्रांनो उद्या अजून एक जे सदस्य आहे ते जाणार आहे बाहेर. कोण जाणार आहे ते आपण उद्याच्या भागामध्ये पाहूया आणि आपण त्याचा पण रिव्ह्यू उद्या करूया मित्रांनो. आणि आजचं एपिसोड कसं वाटलं तुम्हाला हे तुम्ही आपलं मत जे आहे ते कमेंटमध्ये नक्कीच मांडा मित्रांनो. आणि आजचं रिव्ह्यू पण तुम्हाला कसं वाटलं हे पण तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच मांडा मित्रांनो. आणि जर चांगलं वाटलं तर एक लाईक ठोका मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडलं मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, जय हिंद.